नमस्कार. आज 29 सप्टेंबर. बघूया कुठे दिवसभरामध्ये आज पावसाचा अंदाज आहे. खास करून गडगडाटी पावसाचे ढग कोणत्या जिल्ह्यामध्ये विकसित होण्याची शक्यता अधिक आहे. सुरुवातीला जर आपण बघितलं जी प्रमुख पावसाची स्थिती असेल तर पालघर, नाशिकचा पश्चिमेकडील विभाग, धुळे आणि नंदुरबारच्या आसपास अधिक आहे. खास करून नंदुरबार आणि धुळ्याच्या आसपास जे असेल तर काहीसा जोरदार किंवा मुसळधार पावसाची शक्यता देखील या ठिकाणी अधिक आहे. यानंतर बाकीची स्थिती रायगड आणि रत्नागिरीपर्यंत जे असेल तर काहीसा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस कोल्हापूर, सिंधुदुर्गाच्या आसपास हलका ते मध्यम पाऊस आणि त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, नाशिक आणि जळगाव या ठिकाणी देखील काहीसा विजांच्या कडकडाटासह किंवा मेघगर्जना या ठिकाणी होऊन काहीसा मध्यम ते जोरदार पाऊस होऊ शकतो. परंतु या ठिकाणी सार्वत्रिक पावसाचा अंदाज कमी आहे. परंतु तर देखील बहुतेक ठिकाणी पाऊस होण्याची दाट शक्यता आहे. यानंतर नागपूर, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या ठिकाणी देखील आज मेघगर्जनेसह मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज असेल. ही स्थिती आपल्याला काहीशी नांदेड आणि लातूर, धाराशिवच्या आसपास देखील बघायला मिळेल. दक्षिणेकडे खास करून हा अंदाज असणार आहे. या व्यतिरिक्त सोलापूरच्या आणि सांगलीच्या दक्षिणेकडील विभागामध्ये देखील गडगडाटी पावसाचे ढग विकसित होण्याची अधिकाधिक शक्यता आहे. या पाठोपाठ जर आपण बघितलं तर सोलापूरमध्ये काहीसे हलक्या मध्यम पावसाचे ढग निर्माण होतील. अहमदनगरच्या पूर्वेकडील विभागामध्ये, त्यासोबत बीडमध्ये देखील काहीसा उत्तरेकडील विभाग, जालन्याच्या देखील काहीशा विभागामध्ये थोड्याफार भागासाठी ढग अशा प्रकारचे विकसित होतील. यानंतर परभणी आणि बुलढाणा, त्यासोबत अकोला, वाशिममध्ये देखील अशाच प्रकारच्या ढगांची निर्मिती होईल की जे हलका मध्यम पाऊस देतील. परंतु काहीशी मध्यम ते जोरदार पाऊस अमरावतीच्या उत्तरेकडील विभागामध्ये देखील तयार होण्याची अधिक शक्यता आहे. अशा प्रकारचं एकंदरीत वातावरण आहे. बाकी ठिकाणी बघितलं तर खूप मोठ्या काही लक्षणीय असे पावसाचा अंदाज नाही. वातावरण कोरडं राहण्याची अधिक शक्यता आहे आणि आज संध्याकाळी जे असेल 4 ते 5 वाजेपर्यंत येणाऱ्या पावसासंदर्भाचा देखील महत्त्वाचा व्हिडिओ आपल्यापर्यंत पाठवण्यात येईल. तेव्हा चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि तो देखील व्हिडिओ बघा. सध्यासाठी इथेच थांबतो. जय महाराष्ट्र.